नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। सकाळच्या घाई गडबडीमध्ये होणारा झटकीपट नाश्ता म्हणजेच कांदा पोहे सर्वांनाच आवडतात, पण आज थोडा आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। चला तर सुरुवात करूया। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। पोहे म्हणलं की थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं, कारण पोहे जास्त तेल पितात। त्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे घातलेले आहेत, 2 कांदे घातलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। छान असं परतून घ्यायचे आहे कांदा आणि हिरवी मिरची। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि मुठभर असे शेंगदाणे घातलेले आहेत। कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घाला, अप्रतिम लागतात खायला। तर त्यानंतर इकडं पोहे भिजवून घेतलेले आहेत। पोहे छान मोकळे सुटसुटीत भिजवलेले आहेत। त्यामध्ये हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। कांदा छान परतून झाला की पोहे घालून घेतलेले आहेत आणि छान असे खालीवरी करून परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे आहेत। आता चिमूटभर साखर घातलेली आहे। साखर घातल्यानं साखरेनं पोह्याला सगळ्यात जास्त चव येते, खूप टेस्टी लागतात खायला। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि छान परतून घेतलेले आहेत। झटकीपट नाश्ता तयार झालेला आहे, पाहू शकता। एकदम खमंग मोकळे सुटसुटीत पोहे झालेले आहेत। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूया पुन्हा, बाय बाय।